सुमतीताई आणि विलासरावांनी आपली गावची जमीन विकून खूपच कमी किमतीमध्ये जमीन विकत घेतली. त्या जमिनीचे नंतर करोड रुपये मिळाले, कारण ती जमीन खूपच मोक्याच्या ठिकाणी होती. मित्रांनो, सुमतीताई आणि विलासराव दरवर्षी तीर्थयात्रेला जात असायचे. विलासराव निवृत्तीनंतर निवांत झाले होते आणि म्हणूनच संसाराच्या रहाटगाडग्यातून त्यांना कधी फिरायला जमलं नाही. म्हणून निवृत्तीनंतर ते नेहमी दरवर्षी तीर्थयात्रेला जात असायचे. असेच एक वर्षी त्यांनी गावची जमीन विकली आणि मुलांना सरप्राईज देण्यासाठी त्यांनी ती दुसरी जमीन विकत घेतली. पण ते तीर्थयात्रेला गेले आणि तिकडून येताना त्यांच्या गाडीला गंभीर अपघात झाला. त्यात विलासरावांचा मृत्यू झाला आणि सुमतीताईंच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचे डोळे गेले. त्यांना कायमचे अंधत्व आले. सुमतीताई आता आंधळ्या झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या पतीला गमावले होते. त्यामुळे घरातील मुलं आणि सुना त्यांच्याशी चांगलं वागत नव्हते. त्यांना नीट जेवणही देत नव्हते आणि त्यांच्याकडून कामे करून घ्यायचे. अंधत्व असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागत होते. त्याचा त्यांना खूपच त्रास होत होता. त्यामुळे सुमतीताई यांनी विचार केला की आपण जी जमीन घेतली आहे ती जमीन मुलांना द्यायचीच नाही. ती जमीन जर त्यांना दिली तर ते त्यांच्या त्यांच्यात वाटून घेतील आणि माझी चांगली काळजी देखील घेणार नाहीत. म्हणून त्यांनी आपल्या पतीच्या फोटो पाठीमागे ती जमिनीची कागदपत्रे लपवून ठेवली आणि शेवटी सुमतीताईंना जे वाटलं होतं तेच झालं. सुमतीताईंना अंधत्व आल्यामुळे मुलांनी त्यांच्या आईला घराबाहेर काढलं. मित्रांनो, आपल्या कथेमध्ये मुलं स्वार्थापोटी आपल्याच आईला कसं घराबाहेर काढतात. शेवटी आई बाप घराबाहेर गेल्यानंतर आईचा सांभाळ कोण करतं आणि या बटाट्याच्या भावात घेतलेली जमीन करोड रुपयांची कशी होते आणि आईचे डोळे पुन्हा कसे येतात ते आपण या कथेमध्ये बघणार आहोत. तर मग सुरू करूया आपली खूपच हृदयस्पर्शी कथा. एक म्हातारी एका झाडाच्या आडोशाला काखेत एक पिशवी घेऊन उभी होती. पावसाचे पाणी साचलेले असल्याकारणाने त्यांना बसायलाही जागा उरली नव्हती. पावसाप्रमाणेच त्यांचे अश्रूही थांबत नव्हते. असहाय्य सुमतीताई पाऊस थांबण्याची वाट पाहत होत्या. झाडावरून टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी त्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि थरथरत होत्या. तेवढ्यात एक मुलगा पाण्यातून घरी जात होता. तेव्हा त्याला अडकून उभ्या असलेल्या आई दिसल्या. तो 2 मिनिटे तिथे थांबला आणि त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, "आजी, तुम्ही इथे का उभ्या आहात? तुम्हाला घरी जायचे आहे का?" सुमतीताईंना त्या मुलाचा आवाज ऐकून आश्चर्य वाटले, कारण इतक्या वेळात त्यांनी बऱ्याच लोकांकडून मदत मागितली होती, परंतु कुणीही ऐकले नव्हते. घर हे शब्द ऐकून त्याचे मन आणि डोळे दोन्ही भरून आले. त्या हळूच म्हणाल्या, "मला घर कुठे आहे?" त्या मुलाने पुन्हा विचारले, "काय झाले आई? तुम्हाला मदत हवी आहे का?" सुमतीताई म्हणाल्या, "बेटा, तू कोण आहेस?" त्या मुलाने जवळ येऊन सांगितले, "आई, माझे नाव मयंक आहे. मी पावसात खेळून घरी जात होतो. चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो." तो मुलगा अगदी निरागसपणे बोलत होता. त्याचा निरागसपणा पाहून सुमतीताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, "बेटा, मला घर नाही आणि मी डोळ्यांनी पाहू शकत नाही. मी तर रात्री इथेच झोपते, पण आज इथे पाणी भरले आहे." मयंक निरागसपणे म्हणाला, "आई, तुम्ही माझ्या घरी चला ना. तुमचे कपडेही ओले झाले आहेत. मी आईला सांगतो, तोपर्यंत तुम्ही माझ्या आईचे कपडे घाला." कोण कुठला हा मुलगा खूप आत्मीयता दाखवत होता आणि ते आपलेच होते, जे त्यांना या अवस्थेत सोडून माहीत नाही कुठे निघून गेले होते. पण एक अज्ञात देवदूत मयंक त्यांना त्यांच्या घरी जाण्याचा आग्रह करत होता. सुमतीताईंनी त्याला समजावले आणि म्हणाल्या, "बेटा, असे कोणालाही आपल्या घरी नेत नाहीत." पण मयंक त्यांचे काहीच ऐकत नव्हता. त्याने सुमतीताईचा हात ओढला आणि म्हणाला, "आई, चला ना. बघा, इथे पाणी भरले आहे. तुम्ही माझ्या घरी बसा." सुमतीताईची जिद्द या बाली जिद्दीपुढे चालू शकली नाही आणि त्यांना त्याच्यासोबत जावे लागले. त्याचं घर काही अंतरावर होतं. मुलगा घरात गेल्यावर आतून आवाज आला, "कुठे गेला होतास मयंक? मी कधीपासून तुला शोधत आहे." आतून मयंकच्या आईचा आवाज ऐकून सुमतीताई घाबरून बाहेरच थांबल्या. त्यांनी आपल्या कपड्यांकडे पाहिले आणि विचार केला की माझ्यासारख्या भिकारीला आपल्या घरात पाहून या महिलेला वाईट वाटेल. हा तर बालक आहे. मला इथून निघून जायला हवं. आयुष्यात इतका अपमान सहन केल्यानंतर मी आता आणखीन अपमान सहन करू शकणार नाही, असे मनात ठरवून सुमतीताई आपली काठी टेकत शांतपणे दबक्या पावलांनी तिथून निघून गेल्या. बाहेर निघाल्यावर पाऊस अजून वाढला होता. त्यामुळे जोरात चालत त्या एका झाडाखालील बाकावर बसल्या. पावसाचे थेंब झाडावरून हळुवारपणे पडत होते. त्यांनी आपल्या पिशवीतून ती मळलेली चादर काढली आणि स्वतःला झाकून तिथेच बसून राहिल्या. सुमतीताई 2 वर्षांपासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मळलेले फाटलेले कपडे त्यांची व्यथा सांगण्यासाठी पुरेसे होते. पाऊस थांबला आणि सुमतीताई संध्याकाळी झाडाखालून उठल्या आणि निघाल्या. पण पावसात भिजल्यामुळे आतापर्यंत त्या तापाने फणफणल्या होत्या.
हळूहळू अंधारी पडत होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे आत झोपायलाही जागा उरली नव्हती. कशीबशी त्यांना एका दुकानासमोर जागा मिळाली, जिथे त्यांनी दुसरी चादर काढली, खाली अंथरली आणि पिशवीची उशी करून ओली चादर अंगावर घेऊन झोपल्या. आज पावसामुळे शेजारच्या चहा-नाश्त्याच्या दुकानावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने त्यांना कोणीतरी धक्का देऊन उठवले. सुमतीताई खडबडून उठून बसल्या आणि म्हणाल्या, "कोण? कोण आहे? " तेवढ्यात आवाज आला, "अगं मम्मी, बघ, ह्या त्याच आई आहेत." "अरे, हा तर त्याच बालकाचा म्हणजेच मयंकचा आवाज आहे." सुमतीताई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. तेव्हा ती महिला त्यांना म्हणाली, "हो आई, हा तोच मयंक आहे, जो काल तुम्हाला घरी घेऊन आला होता. तो कधीपासून मला बोलत आहे, तुम्हाला शोधायला सांगत आहे, कधीपासून तुम्हाला शोधत आहे." आज जेव्हा कोणी सुमतीताईंना इतक्या प्रेमाने संबोधले, तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून आले. त्यांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, "बेटा, मला दिसत तर नाही, पण न बघता मी सांगू शकते की हे मूल नाही तर देवाचे स्वरूप आहे." ती बाई म्हणाली, "आईसाहेब, हा देव नाही तर सैतान आहे." यावर सुमतीताई हसल्या आणि म्हणाल्या, "अरे, देव तर शैतान आणि भोळे असतात." ती बाई त्यांच्याकडे बघून हसत म्हणाली, "आता मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला आणते, तरच तुमचा देव प्रसन्न होईल." असे म्हणत त्यांनी शेजारच्या दुकानातून जाऊन चहा आणि खाण्याचे पदार्थ आणून त्यांना दिले. सुमतीताई ते घेत नव्हत्या, पण तो मुलगा म्हणाला, "आई, तुम्ही माझ्या आजीप्रमाणे आहात ना, मग तुम्हाला हे घ्यावेच लागेल." त्या मुलाच्या विनंतीला सुमतीताई विरोध करू शकल्या नाहीत आणि त्यांनी ते सामान स्वीकारले. "आईसाहेब, रात्री तुम्ही कुठे झोपता?" सुमतीताई आपल्या नशिबाला कोसत होत्या आणि आपल्या घराची, कुटुंबाची आठवण काढू लागल्या. त्यांची शांतता पाहून त्या महिलेने घरी जाऊन त्यांच्यासाठी ब्लँकेट आणि खाली अंथरुणासाठी गादी आणून दिली. सुमतीताई आजारी पडू नयेत म्हणून काही जुने कपडे आणून दिले. त्यानंतर सुमतीताई देवाचे आणि मयंकच्या आईचे पुन्हा पुन्हा आभार मानत होत्या. त्यांचे थरथरणारे शरीर पाहून ती बाई म्हणाली, "आईसाहेब, तुम्हाला जर ताप आहे." तितक्यात मयंक मध्येच उठला आणि म्हणाला, "माझे वडील डॉक्टर आहेत. ते सर्वांना ठीक करतात. सकाळी येऊन त्यांना दाखवून जा." असे म्हणून ती महिला आपल्या मुलाला घेऊन निघून गेली आणि सुमतीताई देवाचे आभार मानत राहिल्या. त्या मनातच म्हणाल्या, "किती चांगली मुलगी आहे, जशी ती स्वतः आहे. तिने आपल्या मुलालाही तसेच संस्कार दिले आहेत. आणि एक मी अभागे आहे. मीच माझ्या मुलांना संस्कार देण्यात कमी पडले आहे. मलाही वाटलं होते की मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत. मी माणसं ओळखायला शिकले आहे, पण माझ्याच माणसांना मी कधी समजू शकले नाही." सुमतीताईंनी तीच गादी पसरवली आणि त्या महिलेने आणलेले कपडे घातले. तिने आणलेली चादर अंगावर ओढली. त्यामुळे तापाच्या वेदना काहीशा कमी झाल्या, किंवा असे म्हणू शकता की ताप सहन करण्याची शक्ती मिळाली होती. रात्रभर त्या गादीचा आणि घोंगडीचा आधार त्यांना पुरेसा होता. दिवस उजाडताच मयंकने वडिलांना सांगितले की रात्री आईंना ताप आला आहे, त्यामुळे त्यांनी लवकर त्याच्यासोबत जावे. पण तिथे जाऊन पाहिले तर त्या आई त्याला दिसल्या नाहीत. मयंक चिंतेत इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या वडिलांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्या सापडल्या नाहीत. ते निराश होऊन घरी परतू लागले. तेव्हा मयंक म्हणाला, "पप्पा, मला माहीत आहे त्या कुठे गेल्या असतील." मयंक रस्त्याने धावतच निघाला. त्याचे वडीलही मागून धावत मयंकला थांबवत होते. पण मयंक त्या झाडाखाली जाऊन थांबला आणि तिथे सुमतीताईंना पाहून खुश झाला. वडिलांना मागून येताना पाहून तो म्हणाला, "पप्पा, बघा, ह्याच आहेत. त्यांना ताप आला होता. आईने त्यांना एक ब्लँकेट आणि गादी दिली होती." मग त्यांचा आवाज ऐकून सुमतीताईंना धक्काच बसला की तो मुलगा पुन्हा पुन्हा त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत येऊन पोचला आहे. त्यांनी त्याला मयंक नावाने हाक मारली, "बाळा मयंक, मयंक." तो त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. तेव्हा त्याचे वडील सुमतीताईंना वरपासून खालपर्यंत पाहू लागले. त्यांची दयनीय अवस्था सर्व काही सांगत होती. त्यांना स्पर्श केल्यावर लक्षात आले की त्यांना अजूनही ताप होता. मयंकने विचारले, "आजी, तुमची ब्लँकेट आणि गादी कुठे गेली?" सुमतीताई निराश होऊन म्हणाल्या, "बेटा, त्या दुकानासमोर काही लोक आले आणि त्यांनी माझ्याकडून गादी, ब्लँकेट आणि कपडे हिसकावून घेतले. ते लोक कोण होते हे मला माहीत नाही." मग त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्यासोबत घरी नेले आणि त्यांचे चेकअप केले. त्यांनी तापासाठी काही औषधे दिली आणि म्हणाले, "आई, आजपासून तुम्ही आमच्यासोबत इथेच राहाल." पण सुमतीताईंनी ते मान्य केले नाही. त्या म्हणाल्या, "माझ्याच लोकांनी मला सोडून दिले आहे, त्यामुळे आता मी कोणाचे उपकार घेऊ शकत नाही. बाळा, तू मला असंच सोडून दे. तू माझ्यासाठी खूप काही केले आहेस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद." मयंकचे वडील प्रकाश म्हणाले, "आई, मयंकने जर तुम्हाला आई म्हटले आहे, तर तुम्ही माझ्याही आईसारख्याच आहात. मग तुम्ही या मुलाच्या घरात राहण्यास का नकार देता? आधी तुम्ही ठीक व्हा, मग मी तुम्हाला अडवणार नाही. पण सध्या तरी तुम्ही इथेच राहा." त्यांच्या वारंवार केलेल्या विनंतीमुळे सुमतीताईंना ते मान्य करावेच लागले आणि त्या तिथेच राहू लागल्या. त्यांच्या मदतीने त्या आता बऱ्या होऊ लागल्या. भरपूर आराम, सकस आहार आणि वेळेवर काळजी घेतल्याने त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. आता त्या फाटलेल्या कपड्यात राहणाऱ्या व्यक्ती राहिल्या नव्हत्या. चांगले कपडे आणि चांगले जेवण यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चमक परत आली होती
अशा कठीण काळात मयंक आणि त्याच्या आईवडिलांची साथ मिळाल्याबद्दल सुमतीताईंनी देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. एक दिवस मयंकच्या आईने त्यांना विचारले, "आई, वाईट वाटणार नसेल तर मला तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुमच्या कुटुंबात तुमचा मुलगा-मुलगी आहेत ना?" सुमतीताई शांत झाल्या आणि ते विसरलेले दिवस पुन्हा त्यांना आठवू लागले, ज्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. डोळ्यातल्या अश्रूंनी सर्व सत्य सांगितले. त्या म्हणाल्या, "बेटा, माझे कुटुंब तर आहे, पण आता सगळे मला सोडून कुठे गेले आहेत हे मला माहीत नाही. मी किती वेळा त्यांना शोधले, पण ते मला सापडलेच नाहीत." मग मयंकच्या आई म्हणाल्या, "आई, तुमच्यासोबत नक्की असं काय झालं होतं, ज्यामुळे तुम्ही बेघर झालात?" सुमतीताईंनी बोलायला सुरुवात केली. एक तास त्या आठवणींमध्ये निघून गेला. त्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या आणि त्या रडू लागल्या. जेमतेम 1.5 वर्षांपूर्वी त्या त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांच्या कुटुंबात 2 मुले आणि सुना होत्या. नवरा होता. तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. त्यांचं उर्वरित आयुष्य तीर्थयात्रेत जात होते. दोघे अनेकदा तीर्थयात्रेवर जात राहिले आणि आतापर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात गेले होते. मुले आणि सुना त्यांच्या आयुष्यात आनंदी होते. एकदा तीर्थयात्रेवर गेले असताना जेव्हा शहरात फिरायला निघाले, तेव्हा रस्ता ओलांडताना दोघांचा अपघात झाला. दोघेही भयंकर जखमी झाले होते. पतीची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि सुमतीताईंना डोक्याला व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुलांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांच्या पतीला वाचवता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असल्यामुळे सुमतीताई त्यांच्या पतीला त्यांच्या शेवटच्या क्षणी पाहू शकल्या नाहीत. पतीच्या दुःखातून जात असलेल्या सुमतीताईंवर काही दिवसांनी दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. त्यांचे डोळे आता काही पाहण्यास सक्षम नव्हते. त्यांनी दृष्टी गमावली होती. नशिबावर रडण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधून घरी परत आल्या, तेव्हा त्यांच्या सुनांना आपल्या आंधळ्या सासूची काळजी घेण्यात अडचणी येऊ लागल्या. मुले दिवसभर ऑफिसमध्ये असताना दोघी सुना आपलं काम एकमेकींवर पुढे ढकलत होत्या. अनेक वेळा सुमतीताई जेवणाची वाट पाहत राहायच्या, पण संध्याकाळपर्यंत त्यांना जेवण मिळत नव्हते. जर स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर दिसत नसल्यामुळे कुठेही ठेच लागून ते खाली पडायच्या. कधी-कधी तर कपडेही उलटे घालायच्या. अनेक वेळा योग्य अंदाज न आल्याने बेडवर पाणी पडायचं. जेव्हा त्या खाली पडायच्या, तेव्हा दोन्ही सुना त्यांच्यावर हसायच्या आणि त्यांना उचलायलाही येत नव्हत्या. सुमतीताईंना त्यांच्या खोलीचा अंदाजही घेता येत नव्हता. या अंधत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एके दिवशी मोठी सून कविता पती रजतला म्हणाली, "रजत, किती दिवस आम्ही तुझ्या आंधळ्या आईचा सांभाळ करणार आहे? ही तर काहीच करत नाही. तुझी आई प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी आवाज देत असते. मी दिवसभर थकून जाते. आता मी हे काही करू शकत नाही. आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल." रजत म्हणाला, "आता मी काय करू? त्यांनाही तीर्थयात्रेला का जायचं होतं देव जाणे." इकडे धाकटी सून सुरेखा ही पती योगेशला म्हणाली, "हे बघ योगेश, तुझ्या आईला कुठेतरी सोडून ये. नाहीतर त्यांच्या कामासाठी एखादा नोकर ठेवून घे. मी तर आता काहीच करू शकत नाही. मोठी दिवसभर तिचे काम माझ्यावर सोपवते आणि मी एकटीच करत राहते. तुझी आई खूप नखरे करते." योगेश म्हणाला, "सुरेखा, जर आपण नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल. मोठा भाऊ देणार नाही आणि सगळा भार मला एकट्यालाच उचलावा लागेल. नोकर ठेवणे मूर्खपणाचे ठरेल." "होय, पण आपण तिला कुठेतरी सोडू शकतो." असे म्हणत सुरेखाने योगेशला मोठ्या भावाशी बोलण्याची सूचना केली. तेव्हा योगेश गेला आणि मोठ्या भावाला रजतला म्हणाला, "भाऊ, आईचे काम करण्यात अवघडले आहे. सुरेखा दिवसभर गुंतलेली असते." हीच गोष्ट रजतने त्याची पत्नी कविता हिला सांगितली. तेव्हा योगेश म्हणाला, "भाऊ, आईसाठी नोकर ठेवणं योग्य आहे, पण त्याचा खर्च कोण उचलणार?" कविता मध्येच म्हणाली, "आम्ही तर नाही उचलणार. आम्ही कुठून पैसे आणणार?" सुरेखासुद्धा म्हणाली, "आमच्याकडे कुठे पैशांची झाडे लागली आहेत? आम्ही तरी कुठून आणणार?" मोठी अडचण निर्माण झाली होती. पण बराच वेळ विचार केल्यानंतर दोघांनी नोकराचा खर्च वाटून घ्यायचा असे ठरवले. काही दिवसांत सुमतीताईंसाठी एक नोकर सापडला आणि त्याला कामावर ठेवले. पण त्याचे टोमणेही सुना सुमतीताईंना देऊ लागल्या. ही म्हातारी आंधळी होऊन बसली आहे. मुलांवर आणि सुनांवर ओझं व्हायला लाज वाटत नाही का? कविताचे तीक्ष्ण शब्द सुमतीताईंच्या कानावर पडायचे, तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचं. कारण आता त्या स्वतःला ओझं झाल्याचं समजू लागल्या होत्या. आता दोन्ही सुना नोकराचा छळ करू लागल्या. सुमतीताईंच्या कामासोबतच त्याला घरची इतर कामेही देऊ लागल्या. एखादी सून जास्त काम दिलं तर दुसरी म्हणायची, "आम्ही पैसे देतो." नोकराची चिडचिड होऊ लागली. तो आता खूप त्रस्त राहू लागला. एके दिवशी नोकर कामावर आलाच नाही. तेव्हा दोघी सुना आपापल्या खोलीत बंद झाल्या. दुसरीकडे सुमतीताई भूक आणि तहानेने त्रस्त होत होत्या.
परंतु कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही. जेव्हा त्यांनी स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघरातून वस्तू पडल्याचा आवाज आला. ते ऐकून दोन्ही सुना धावतच किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिले की किचनमध्ये काचेचे सामान खाली पडून फुटले आहे. सुमतीताईंना जिथे पाहून कविता त्यांच्या अंगावर धावून गेली आणि हात उचलला. ती जोरजोरात मारताना म्हणाली, "एक तर तुझ्यामुळे नोकर पळून गेला म्हातारी आणि वरून तू इतके नुकसान करत आहेस. आता या सगळ्याचे बिल कोण भरेल?" सुमतीताई जमिनीवर पडून सुनेच्या हातून मार खात होत्या. खाली पडलेले काचेचे तुकडे त्यांना टोचत होते. मात्र दोघीही त्यांना एवढी मारहाण करत होते की त्यांच्या शरीरातून वाहणारं रक्तही त्यांना दिसत नव्हतं. काच लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि सुमतीताई वेदनेने रडत होत्या. आता तर रोज त्यांच्यावर हात उचलला जात होता, कारण नोकर परत कधीच आला नव्हता आणि त्याचा सगळा राग सुमतीताईंवर निघत होता. इतके वाईट जीवन जगणाऱ्या सुमतीताई हे सर्व सहन करण्यास मजबूर होत्या. त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि त्यातून रक्तस्राव होऊ लागला होता. मुलांनी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या करून घेतल्या. सुमतीताईंना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांना घरच्यांबद्दल विचारले असता त्या काहीच सांगू शकल्या नाहीत. इतक्या दिवसात त्यांना कोणीही दवाखान्यात भेटायलाही आले नाही. जेव्हा सुमतीताई बऱ्या झाल्या आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावर पोहोचल्या तेव्हा त्यांना समजले की संपूर्ण कुटुंब घर विकून निघून गेले आहे. किती वेळ त्या घराबाहेर बसल्या, मग तिथून उठून मंदिरात निघून गेल्या. दररोज देवाची प्रार्थना करायच्या आणि पुन्हा घरी यायच्या. एकदा कोणीतरी त्यांना भेटेल, पण त्यांच्या अंधत्वाचा फायदा घेत त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला होता. त्यांच्या मुलांनी रात्री घर विकून आपल्या नावावर करून टाकले होते. हा असा किस्सा ऐकून मयंकच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, "आईसाहेब, तुमच्यासोबत तर खूप वाईट झालं. इतकी वाईट मुलं कशी असू शकतात की जन्म देणाऱ्या आईचाही विचार केला नाही त्यांनी?" सुमतीताई म्हणाल्या, "बेटा, सगळेच तुमच्यासारखे नसतात. संस्कार तर मी सुद्धा दिले होते, पण मला कळत नाही की दोष कुणाला द्यावा, नशिबाला, मुलांना की माझ्या संस्कारांना." सुमतीताई रडत होत्या आणि मयंक त्यांच्या अश्रू पुसत होता. इतके तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनीही केले नव्हते. संगीताताई त्यांचीच आस लावून बसल्या होत्या आणि एक दिवस मयंकच्या वडिलांनी म्हणजेच प्रकाश यांनी येऊन सांगितले, "आईसाहेब, एक नेत्र शिबिर आयोजित केले आहे. तिथे तुम्ही तुमचे डोळे दाखवून माहिती काढू शकता की तुम्ही पुन्हा पाहू शकाल की नाही. कोणास ठाऊक, काही उपचार होऊन आपण पुन्हा पाहू शकाल." सुमतीताई म्हणाल्या, "नाही बाळा, डॉक्टरांनी आधीच नकार दिला होता. आता तू पण राहू दे. इतकं केलं तेच भरपूर आहे. डोळ्यांच्या उपचारांवर विनाकारण एवढा पैसा खर्च होईल आणि फायदाही होणार नाही." प्रकाश म्हणाला, "अरे नाही आई, ते सर्व खूप स्वस्त आहे आणि गरिबांसाठी तर मोफतही आहे." मयंकला आनंद वाटत होता की आता आईला पाहता येईल. शिबिरात त्यांचे डोळे दाखवल्यावर डॉक्टरांनी सांगितले की डोळे बरे होण्याची शक्यता आहे, मात्र काही उपचार सुरू केल्यानंतरच कळेल. प्रकाशने डॉक्टरांच्या सूचनेला होकार दिला आणि सुमतीताईंचे उपचार सुरू झाले. 1 महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले की डोळे परत येऊ शकतात. त्यामुळे मयंकही आनंदाने नाचू लागला आणि त्याचे आई वडील खूप आनंदी झाले. सुमतीताईंच्या 6 महिन्यांच्या उपचारानंतर तो दिवसही आला जेव्हा त्यांच्या डोळ्यांची पट्टी काढायची होती. त्यांनी मयंकला प्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि मयंकला समोर उभे केले आणि त्यांची पट्टी उघडली. हळूहळू डोळे उघडले तर ते आधी काही दिसत नव्हते, पण काही वेळाने माझा चेहरा दिसला आणि आजी आजी असे म्हणत त्याने त्यांना मिठी मारली. सुमतीताईंनी त्याच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवले, त्याच्यावर खूप प्रेम केले आणि म्हणाल्या, "माझे निष्पाप देवा, हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे." पुन्हा डोळे आल्यामुळे सुमतीताई खूप खुश झाल्या. त्यांनी प्रकाश आणि मयंकच्या आईला भेटण्याची आणि त्यांच्या घराच्या पत्त्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे त्यांना सोबत घेऊन तिथे पोहोचले तेव्हा त्या घरात आलेल्या नवीन घरमालकाने काहीच सांगितले नाही. सुमतीताई निराश होऊन परत आल्या. आता सुमतीताईंचे दिवस मयंकसोबत खेळण्यात जात होते. एक दिवस त्यांनी डॉक्टर प्रकाश आणि मयंकच्या आईला मोकळे झाल्यावर त्यांच्याकडे यायला सांगितले. रात्री दोघेही त्यांच्या खोलीत आले. सुमतीताईंनी त्यांची बॅग त्यांच्यासमोर उघडली आणि त्यांच्या पतीचा फोटो बाहेर काढला. त्या दोघांना म्हणाल्या, "तुम्हा दोघांमुळेच मी पुन्हा हे जीवन जगण्यास सक्षम झाले, नाहीतर मी भिकारी झाले होते आणि सगळीकडे ठोकरा खाण्यास मजबूर झाले होते. आज माझा पतीचा फोटो स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यांची खूप आठवण येते आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले आहे." त्यांचे बोलणे ऐकून दोघेही म्हणाले, "आईसाहेब, आपण देवाने बनवलेली बाहुली आहोत. आपल्याला जे सांगितले जाते ते आपण करतो. आम्ही असे काहीच केले नाही. आभार तर फक्त त्यांचेच आहेत." मग मयंकलाही आजी मिळाल्या. त्यांचे म्हणणे ऐकून सुमतीताईंनी हातात घेतलेला फोटो मागून उघडायला सुरुवात केली. हे पाहून दोघेही अचंबित झाले. "आईसाहेब, असं का करत आहात?" सुमतीताईंनी फोटो उघडताच मागून काही कागदपत्रे बाहेर काढली. ते पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि विचारले, "आईसाहेब, हे काय आहे?" सुमतीताई हसत म्हणाल्या,
ही त्या जमिनीची कागदपत्रे आहेत ज्याबद्दल माझ्या मुलांना माहिती नाही. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी माझ्या नवऱ्याने ही जमिनी खरेदी केली होती. त्यासाठी आम्ही आमच्या गावातील जमीन विकली होती. आम्ही ती जमीन शहरातच विकत घेतली होती. तीर्थयात्रेवरून परतल्यावर माझ्या मुलांना ती जमीन भेटवस्तू म्हणून देणार होतो, पण त्यांचे स्वरूप पाहून मी माझे मत बदलले. आता मला ही जमीन तुम्हाला भेट म्हणून द्यायची आहे, कारण तुम्ही दोघेही माझीच मुलं आहात. माझ्यासाठी इतकं कोणीच करू शकलं नसतं. रस्त्यावरून उचलून मला तुमच्या हृदयात बसवलंत. भिकारीलाही त्याची किंमत नसते. ते माझं प्रेम समजून ठेवा. हे सर्व पाहून दोघेही आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. काही वेळाने दोघेही म्हणाले, नाही आईसाहेब, आम्ही हे घेऊ शकत नाही. लोभापोटी आम्ही तुमच्यासाठी काहीही केले नाही. त्यांचे बोलणे ऐकून सुमतीताई निराश झाल्या. तेव्हा प्रकाश म्हणाला, आईसाहेब, आपण असे करू शकतो की या जमिनीवर हॉस्पिटल बांधू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. ही कल्पना ऐकून सुमतीताईंचा चेहरा उजळला. त्या म्हणाल्या, पण बेटा, हॉस्पिटलसाठी तर खूप पैसे लागतात. जमिनीचा आकार पाहून प्रकाश म्हणाला, आपण असे करूया आईसाहेब, यातील काही जमीन विकून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवूया, ज्यामुळे पैसे वाढतील आणि त्या वाढलेल्या पैशातून हॉस्पिटल बांधणे सोपे होईल. ही कल्पना ऐकून सुमतीताई खूप खुश झाल्या. त्यांनी लगेच संमती दर्शवली. दुसऱ्याच दिवशी प्रकाशने जमीन पाहिली आणि मोजमाप करून घेतले. एवढ्या मोठ्या जमिनीतून काही भाग विकला तरी फरक पडणार नव्हता. हॉस्पिटल सहज बांधता आले असते. प्रकाशने काही भाग विकला आणि ती जमीन चांगल्या किमतीला विकली गेली. बटाट्याच्या भावाने घेतलेली जमीन एक दिवस सोन्याचा भाव देऊन जाईल, असे सुमतीताईंनी कधीच विचार केला नव्हता. मिळालेल्या पैशातून प्रकाशने मित्राचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. 6 महिने उलटले आणि पैशात अनेक पटींनी वाढ झाली. वर्षभरात नफ्यासह पैसा हातात आला आणि डॉक्टर प्रकाश यांनी हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू केले. मध्येच पुन्हा पैशांची गरज भासली. तेव्हा सुमतीताईंनी जवळ लपवून ठेवलेली हिऱ्याची अंगठी प्रकाशला दिली आणि म्हणाल्या, या अंगठीचं मी काय करू? योग्य कामासाठी पैसे लागले तर बरं होईल. 2 वर्षे पूर्ण होण्याआधीच रुग्णालय तयार झाले. उद्घाटनानंतर सुमतीताईंनी डॉक्टर प्रकाशला जबाबदारी सोपवली. स्वतः मात्र रोज संपूर्ण हॉस्पिटलची पडताळणी करत. आज सुमतीताईंच्या आयुष्यातून उदासीचा अंधार कायमचा दूर झाला होता. ऑर्थोपेडिक डॉक्टर असलेल्या प्रकाशला एक रात्री उशिरा फोन आला. पलीकडून सांगितले गेले, आमच्या मुलाचा गंभीर अपघात झाला आहे. प्रकृती फार वाईट आहे. कुठून तरी तुमचा नंबर मिळाला. डॉक्टर, आमच्या मुलाला वाचवा. हे ऐकून डॉक्टर प्रकाशने त्यांना सुमतीताई हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले आणि स्वतःही पटकन तिथे पोहोचला. मुलाच्या जखमांवर मलमपट्टी करून रक्तस्राव थांबवण्यात आला. पण प्रकरण गंभीर होते. मूल शुद्धीवर आले नव्हते आणि ते फक्त 7 वर्षांचे होते. रात्री डॉक्टर प्रकाश घरी जाऊन माधवीला म्हणाला, आज एका लहान मुलाचा अपघात झाला आहे. त्याच्या पायाचे हाडं इतकी चिरडली गेली आहेत की कदाचित पाय कापावा लागेल. उद्याच कळेल. हे मूल अगदी आपल्या मयंकसारखं आहे. इतक्या लहान वयात त्याच्यासोबत खूप वाईट घडलं. बोलता बोलता डॉक्टर प्रकाश झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सुमतीताईंना सांगितले, आईसाहेब, आज तुमच्या डोळ्यांचा नॉर्मल चेकअप करायचा आहे. तुम्ही आज माझ्यासोबत हॉस्पिटलला चला. काही अधिकारीही येणार आहेत. डॉक्टर प्रकाश सुमतीताईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. सुमतीताई काही लोकांची मीटिंग घेत होत्या. तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली, डॉक्टर, काल आलेल्या मुलाचे आई वडील खूप रडत आहेत. मूल काहीच बोलत नाही, फक्त छताकडे पाहत आहे. सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत. हे ऐकून डॉक्टर प्रकाश त्या मुलाच्या खोलीकडे धावले. बेडवर गप्प पडलेल्या त्या मुलाकडे पाहून त्यांना धक्का बसला. शरीर जिवंत होते, पण हालचाल नव्हती. अपघाताच्या धक्क्याचा परिणाम असावा. मीटिंग संपवून सुमतीताई बाहेर आल्या. खोलीत पाऊल टाकताच त्यांना धक्का बसला. त्या मुलाचे आई वडील दुसरे कोणी नसून त्यांचा मुलगा रजत आणि सून कविता होते. बेडवर असहाय्य अवस्थेत पडलेल्या नातवाकडे पाहून सुमतीताईंचे हृदय तुटले. रजतला आई तिथे दिसल्यावर आश्चर्य वाटले. आईचे डोळे कसे बरे झाले? त्या इथे कशा? त्यांच्या मनातील प्रश्न सुमतीताईंनी ओळखले. तेवढ्यात कविताचा आवाज आला, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या मुलाला वाचवा. मुलाकडे पाहून डॉक्टर प्रकाश हळूच म्हणाले, आता या मुलाचा पाय कापावा लागेल, नाहीतर संसर्ग पसरू शकतो. हे ऐकून कविता रडू लागली. सुमतीताई तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होत्या. हीच ती कविता होती जिने त्यांचा खूप छळ केला होता. तरीही त्या काही न बोलता सहन करत होत्या. डॉक्टर प्रकाशने पुन्हा मुलाची तपासणी सुरू केली. तेवढ्यात कविताचा आवाज त्यांच्या कानावर आला, ही तुझी भिकारी आई इथे काय करत आहे? तिला इथून निघायला सांग. ती माझ्याकडे कशा प्रकारे बघत आहे? डॉक्टर प्रकाशने त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले, मागे वळून पाहिले आणि म्हणाले, मॅडम, जिला तुम्ही भिकारी म्हातारी म्हणत आहात ती भिकारी नसून या हॉस्पिटलच्या मालकीण आहेत. मॅडम, हे माझे नाही, हे त्यांचे हॉस्पिटल आहे. हे ऐकून कविता हक्काबक्का झाली. एवढा मोठा हॉस्पिटल या म्हातारीने कसे बांधलं असेल? बस, हा सगळा विचार कविता मनातल्या मनात करू लागली. यावर रजतला खूप लाज वाटली. आपल्या आईला यशाच्या या शिखरावर पाहून त्या दोघांची नजर खाली पडली होती. डॉक्टर प्रकाशने लगेच नर्सला त्या मुलाला इंजेक्शन देण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांचा फोन आला.
सर इमर्जन्सी आहे, तुम्ही लगेच या. डॉक्टर प्रकाश निघून गेले. ती निघाल्यावर रजत सुमतीताईंना म्हणाला, आई तुमचे डोळे कसे बरे झाले? रजतला बोलताना पाहून कविता लगेच म्हणाली, हे कोणते नवीन नाटक आहे? काही लॉटरी तर लागली नसावी या म्हातारीची. कुणाचा किस्सा कापून हे सर्व बनवले असतील. सुमतीताईंनी तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहिले आणि म्हणाल्या, तुला हे जाणून घ्यायचं आहे ना की तुझी आई मेली की नाही, वाचली कशी आणि हे सर्व कसं घडलं? रजतचं डोकं खाली झुकलं होतं. पण आज मात्र सुमतीताईंचे टोमणे थांबत नव्हते. कविता सुमतीताईंकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. रजतने खोटे बोलून गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला. आई तू कुठे गेली होतीस? आम्हाला भेटलीच नाहीस. हे ऐकून सुमतीताई चांगल्याच भडकल्या. खोटे बोलू नका तुम्ही लोक घर विकून निघून गेले होते. चुकीच्या कागदपत्रांवर खोटं बोलून माझी सही घेतली. मी गेल्यावर शेजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही लोक कधी गेले ते कळलंच नाही. बोला, आताही खोटंच बोलणार आहात का? रजत हळू आवाज म्हणाला, नाही आई, असं नाही. तेवढ्यात कविता आपल्या मुलाजवळ धावत गेली. तो जोरजोरात खोल श्वास घेत होता. घाबरलेली कविता मुलाला हाका मारत होती, पण त्याचं शरीर काहीच हालचाल करत नव्हतं. कविता सुमतीताईंकडे आली आणि म्हणाली, आई तुम्ही डॉक्टरांना बोलवा. प्लीज आई, तुम्ही तर इथल्या मालकीण आहात. आई फक्त तुम्हीच माझ्या मुलाला बरे करू शकता. बघा ना त्याची काय अवस्था झाली आहे. कविता सुमतीताईंच्या पायावर पडून आपल्या मुलासाठी मदत मागत होती. सुमतीताईंना आपल्या नातवाच्या अवस्थेबद्दल खूप वाईट वाटले. त्यांनी विचार केला, या मुलाचं काय चुकलं आहे? सुमतीताईंनी फोनवरून डॉक्टर प्रकाशला फोन केला. बेटा 5 मिनिटे हवी आहेत. डॉक्टर प्रकाश म्हणाले, आईसाहेब सांगा काय झालं? सुमतीताई म्हणाल्या, ज्याच्यावर तू उपचार करत आहेस तो माझा नातू आहे. प्लीज मुलाला त्वरित तुझ्या मदतीची गरज आहे, लवकर ये. डॉक्टर प्रकाश 1 तासाची मीटिंग सोडून लगेच तिथे आले. त्यांनी ताबडतोब त्या मुलाला इमर्जन्सी सर्जरीसाठी ओटीमध्ये नेलं. मुलाला तात्काळ ओटीमध्ये दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. संसर्ग इतका पसरला होता की पाय कापावा लागला. मात्र मुलाचा जीव वाचला होता. ऑपरेशन सुरू असताना कविता आणि रजत हात जोडून सुमतीताईंसमोर उभे होते. कविता हात जोडून म्हणाली, आई मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी पाप केलं आहे. तुम्हाला इतका त्रास दिला आहे की कोणतीही शिक्षा कमीच पडेल. पण सुमतीताईंना आज माफीची गरज नव्हती. त्यांनी माफ करण्यास स्पष्ट नकार दिला. रजत रडत म्हणाला, आई आज तू नसतीस तर आम्ही काय केलं असतं? माझ्या मुलावर वेळेवर उपचार झाले. आई आम्हाला माफ कर. पण सुमतीताई काहीच बोलल्या नाहीत. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता मूल धोक्याबाहेर आहे. रजत आणि कविता यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा डॉक्टर प्रकाश म्हणाले, आभार मानायचे असतील तर आईसाहेबांचे माना. सर्व काही त्यांच्या आदेशानुसारच झालं आहे. कविताला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिने केलेली सगळी कृत्ये आठवत होती. तिला आता कळून चुकले होते की तिने किती मोठी चूक केली आहे. तेवढ्यात मागून आवाज आला, भाऊ मला माहीत नव्हतं. तुझा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो. योगेश आला. त्याने आपल्या आईला पाहिले आणि त्याला धक्काच बसला. सोबत त्याची पत्नी सुरेखाही होती. रजत रागाने म्हणाला, मला माहीत आहे तू फोन का उचलला नाहीस. तुला वाटलं मी पैसे मागायला फोन केला असेल. आज तिचाच उपयोग झाला, जिला आपण अडचणीत रस्त्यावर सोडून दिलं होतं. मला आईवडिलांची खरी किंमत आत्ता कळली आहे आणि लाज वाटते मला तुझ्यासारख्या भावाची, जो दुःखातही कामी येत नाही. रजत सुमतीताईंसमोर हात जोडून उभा होता. रजतने योगेशला सांगितले की त्याच्या आईने कशी मदत केली आणि त्यांचा मुलगा कसा वाचला. ज्या आईला आपण ओझं समजून बेघर केलं, आज तीच आई करोडोंच्या हॉस्पिटलची मालक आहे. हे ऐकून दोघांचे डोळे पाणावले. सुमतीताई त्यांच्या गाडीत बसून घराकडे निघाल्या. त्यांची 4ही मुले आणि सुना त्यांना जाताना पाहत राहिले. ज्यावेळी सुमतीताई संकटात सापडल्या होत्या तेव्हा हीच मुलं त्यांना सोडून निघून गेली होती आणि आज जेव्हा नशिबाने त्यांची साथ सोडली होती तेव्हा त्याच आईने त्यांना साथ दिली. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.